स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या अनुषंगाने साताऱ्याच्या दहिवडी नगरपंचायतीने महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून दहिवडी परिसरात स्वच्छता केली। नगराध्यक्ष नीलम जाधव, मुख्याधिकारी संदीप गारगे, अतुल जाधव, नगरसेवक राजेंद्र साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य खेत्रे, दहिवडीचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, प्राध्यापक डॉक्टर अनिल धडस यांच्यासह दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी, ज्ञानेश्वरी अकॅडमीचे विद्यार्थी, हरित वसुंधराची टीम, सर्व फार्मासिस्ट टीम यांनी सहभाग घेऊन बस स्टँड परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली। कमीत कमी 40 वर्ष तर रिटायर नाही झालं पाहिजे। तू काय कर नको बाकीचं वाईट काय बोल नको पुढे इकडे घ्या कुठं आज देशाला गरज म्हणजे ही खरं आहे राजा भाऊ। 2.5 वर्ष झालाच तुमचं, 3.5 वर्ष राजा भाऊ। आणि तुम्हाला विरोध बी केला नसता कोणी या विश्वाद्या, तुम्ही स्वतःहून दिला असता। बस करा जनतेचं करा 5 मिनिटं फक्त लगेच जायचं माघारी। लगे व्यवस्थित तुम्हाला अजिबात टेन्शन नाही। टेन्शन कोणाला आहे? तुम्हाला इकडे दिसतो कोरेगाव मध्ये मला माहित नाही तुम्ही कोरेगाव गेला तिकडेच आपलं मोकळा झाला ना इथं उतरावं कसं आहे ही रक्तचंदनाचं झाड आहे बरं का सर। झाड आले बघा इथं ही रक्तचंदनाचं झाड लावले ही मस्त दुसरं
एक मिनिट. गाड्या बघा मागे. ओके. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हा जो स्वच्छता ही सेवा हा जो 15वडा साजरा करण्यात आहे त्या अंतर्गत आज सकाळी 8 वाजता 1 तास सर्वांनी श्रमदान द्यावं असं जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानास नगरपंचायतीमार्फत जे आव्हान केलं होतं त्यामध्ये आज स्वच्छतेसाठी सकाळी दहिवडी नगरपंचायतचे माननीय नगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच मान तालुका केमिस्ट ड्रग्ज असोसिएशन तसेच हरित वसुंधरा ग्रुप वृक्षप्रेमी ग्रुप सर्व पत्रकार बांधव दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी ज्ञानेश्वर अकॅडमीचे विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आज जो आपल्या पंतप्रधानांनी केंद्र शासनाने जे आव्हान केलेलं होतं 1 तास श्रमदानाचं त्याच्यामध्ये योगदान देऊन स्वच्छतेचं हे जे काम आहे ते चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि दृश्य स्वरूपात ह्याचा आउटपुट आहे हे सुद्धा ह्या ठिकाणी दिसून येत आहे. तरी दहिवडी पंचायतीमार्फत आज श्रमदानामध्ये ज्या सर्व संघटना पदाधिकारी विद्यार्थिनी सहभागी झाले त्या सर्वांचे मी मुख्याधिकारी सर्वांचे मनापासून आभारी मानतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.